ओम नमो नारायण. श्रीमद भागवत स्कंद 3 द्वितीय अध्याय. भगवंताच्या बाललीलांचे उद्धवाने केलेले वर्णन. श्री शुकदेव म्हणाले, जेव्हा विदुराने परमभक्त उद्धवाला अशा प्रकारे त्याच्या प्रियतम श्री कृष्णासंबंधी विचारले, तेव्हा त्याला आपल्या स्वामीची आठवण झाली आणि त्यामुळे त्याचे हृदय उत्सवमळून आल्याने तो काहीच उत्तर देऊ शकला नाही. जेव्हा उद्धव 5 वर्षाचा होता तेव्हा बालपणी खेळतानाही श्रीकृष्णाची मूर्ती करून तिच्या पूजेत इतका तन्मय होत असे की न्याहारीसाठी आईने बोलवले तरी तो येत नसे. तोच आता पुष्कळ वर्षे त्यांच्याच सेवेत राहून म्हातारा झाला होता. म्हणून विदुराने विचारल्यावर आपल्या प्रिय प्रभूच्या चरणकमलाच्या स्मरणाने तो व्याकुळ झाला. अशा स्थितीत तो कसे उत्तर देऊ शकणार? तो 2 घटकात काहीच बोलू शकला नाही. नंतर श्रीकृष्णांच्या चरण अरविंद मकरंद सुधापानाने तीव्र भक्तियोगात बुडून जाऊन तो आनंदमग्न झाला. त्याच्या शरीरावर रोमांच दाटून आले. अर्धोन्मिलित नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. अशा प्रकारे उद्धराला प्रेमप्रवाहात बुडून गेलेला पाहून विदुराने त्याचे जीवन कृतकृत्य मानले. हळूहळू जेव्हा उद्धव भगवंताच्या प्रेमरसातून प्रेमधामातून पुन्हा या लोकात आला तेव्हा त्याने आपले डोळे पुसले आणि भगवंताच्या लीलांचे स्मरणाने आश्चर्यचकित होऊन तो विदुराला म्हणाला. उद्धव म्हणाला, श्रीकृष्ण रूप सूर्य अस्ताला गेल्याने आमच्या घरांना कालरूप अजगराने गिरून टाकले आहे. आमची घरे ओसाड झाली आहे. आता मी त्यांचे काय कुशल सांगू? अहो, हा मनुष्य केवढा अभागी आणि त्यातून यादव तर अतिशय भाग्यहीन आहेत, जे नेहमी श्रीकृष्णाच्या बरोबर राहूनही त्यांना ओळखू शकले नाही. जसे अमृतमय चंद्राला समुद्रात राहत असतानाही मासे ओळखू शकले नाही. यादव लोक तर मनातील भाव ओळखणारे, मोठे समजूतदार आणि भगवंताच्या बरोबर एकाच ठिकाणी राहून त्यांच्या बरोबर व्यवहार करणारे होते. तरी सुद्धा ते सर्वजण समस्त विश्वांचे आश्रय सर्वांतर्यामी श्रीकृष्णांना एक श्रेष्ठ यादवच समजले. परंतु भगवंताच्या मायेने मोहित झालेले हे यादव आणि भगवंताशी विनाकारण वैर करणारे शिशुपाल इत्यादी यांच्या अवहेलनांना आणि निंदायुक्त भाषणाने भगवंत हेच ज्यांचे प्राण आहेत त्या महात्म्यांची बुद्धी कधी विचलित होत नाही. ज्यांनी कधी तप केले नाही त्या लोकांना सुद्धा इतके दिवस दर्शन देऊन आता त्यांची दर्शन इच्छा तृप्त न करताच ते भगवान श्रीकृष्ण आपल्या श्री विग्रहाला लपवून अंतर्धान पावले आणि अशा प्रकारे भगवंतांनी त्यांचे डोळेच जणू काढून घेतले आहेत. भगवंतांनी आपल्या योगमायेचा प्रभाव दाखवण्यासाठी मानवी लीलासाठी योग्य असे जे दिव्य रूप घेतले होते ते आता इतके सुंदर होते की ते पाहून संपूर्ण जग मोहित झालेच होते. परंतु ते स्वतःही आश्चर्यचकित होत होते. त्या रूपामध्ये सौभाग्य आणि सुंदरतेची पराकाष्ठा झाली होती. त्यांच्या अंगावरील आभूषणे त्यांच्या सौंदर्यामुळे विभूषित झाली होती. धर्मराज युधिष्ठिर राजसूय यज्ञाच्या वेळी जेव्हा भगवंताच्या त्या नयनमोहन रूपावर लोकांची दृष्टी गेली तेव्हा त्रैलोक्यातील लोकांना असेच वाटले की सध्याच्या मानवसृष्टीच्या रचनेमध्ये विधात्याची जेवढी चतुर आहे ती सर्व या रूपात पूर्णतः उतरली आहे. त्यांच्या प्रेमळ हास्यविनोद लीलेने पाहण्याने सम्मानित व्रजबालांचा नजरा त्यांच्यावरच खिळून राहत असत आणि त्यांचे चित्त असे तल्लीन होऊन जात असे की त्या घरातील कामधंदा अर्धवट सोडून पुतळ्याप्रमाणे उभ्या राहत असत. चराचर जगात आणि प्रकृतीचे स्वामी असलेल्या भगवंतांनी जेव्हा असे पाहिले की शांत स्वभावाच्या महात्म्यांना आपल्याच घोर रूपात असलेल्या असुराकडून पीडा होत आहे तेव्हा ते करुणेने द्रवले आणि अजन्मा असूनही बलरामासहित लाकडातील अग्नीप्रमाणे प्रकट झाले. अजन्मा असूनही वसुदेवाच्या घरी जन्म घेण्याची लीला करणे, सर्वांना अभय देणारे असूनही जणू काही कंसाच्या भीतीने व्रजवनात जाऊन लपून राहणे आणि अतुल पराक्रमी असूनही काल यवनाच्या समोरून मथुरा नगरीत सोडून पळून जाणे, या भगवंताच्या लीला आठवून मला काही सुचेनासे होत आहे. देवकी वसुदेवांना नमस्कार करून श्रीकृष्ण म्हणाले होते, तात माते, कंसाचे मोठे भय असल्या कारणाने मी आपली काही सेवा करू शकलो नाही. या माझ्या अपराधाकडे आपण लक्ष न देता माझ्यावर प्रसन्न असावे. श्रीकृष्णाचे हे शब्द जेव्हा आठवतात
तेव्हा आजही माझे चित्त व्याकुळ होते. कालरूप असलेल्या ज्यांनी आपल्या केवळ भुवया वाकड्या करून पृथ्वीवर सर्व भार नष्ट केला, त्या श्रीकृष्णाच्या चरणकमल परागाचा सुगंध घेतलेला कोण त्यांना विसरू शकेल. आपण सर्वांनी राजसू यज्ञाच्या वेळी प्रत्यक्षच पाहिले की श्रीकृष्णाचा द्वेष करणाऱ्या शिशुपालाला जशी गती प्राप्त झाली, जी योगी कठोर योग साधना करून प्राप्त करू इच्छितात, त्या श्रीकृष्णाचा विरह कोणाला बरे सहन होईल. शिशुपालाप्रमाणेच महाभारतात युद्धामध्ये ज्या शत्रुपक्षाच्या योद्ध्यांनी आपल्या डोळ्यांनी नयनाभिराम श्रीकृष्णाच्या मुखकमलाचे अवलोकन करीत अर्जुनाच्या बाणांनी घायाळ होऊन प्राणत्याग केला, ते सर्वजण पवित्र होऊन भगवंताच्या परमधामाला प्राप्त झाले. स्वतः भगवान श्रीकृष्ण तिन्ही लोकांचे अधिपती आहे. त्यांच्या बरोबरीची सुद्धा कोणी नाही, तर त्यांच्यापेक्षाही मोठा कोण असू शकेल. ते आपल्या स्वयंसिद्ध ऐश्वर्याने नेहमीच पूर्ण काम आहे. तरीही इंद्रादी पूर्वीपासूनचे लोकपाल अनेक प्रकारच्या भेटवस्ती देऊन आपापल्या मुकुटाच्या पुढील टोकांनी त्यांच्या पाय ठेवण्याच्या आसनाला प्रणाम करतात. विदुरा, तेच भगवान श्रीकृष्ण राजसिंहासनावर बसलेल्या उग्रसेन महाराजांच्या समोर नम्रपणे उभे राहून म्हणत असत, महाराज, आमची प्रार्थना ऐका. हा त्यांचा सेवा विनम्र भाव आठवून आमच्यासारख्या सेवकाचे चित्त अत्यंत व्यथित होत आहे. पापीनी पूतनेने आपल्या स्तनाला हलाहल विष लावून श्रीकृष्णाला मारण्याच्या हेतूने दूध पाजले होते. तिलाही भगवंताने दाईस मिळण्याजोगी गती दिली. अशा त्या श्रीकृष्णाच्या व्यतिरिक्त दुसरा कोण दयाळू ज्याला मी शरण जावे. मी असुरांना सुद्धा भगवंताचा भक्त समजतो, कारण वैरभावात मनात असल्याने क्रोधामुळे त्यांचे चित्त नेहमी श्रीकृष्णाकडे लागलेले असेल. रणभूमीमध्ये सुदर्शन चक्रधारी भगवंतांना खांद्यावर घेऊन आपल्याकडे झेपावणाऱ्या गरुडाचे त्यांना दर्शन होत असे. ब्रह्मदेवानी प्रार्थना केल्यावरून पृथ्वीवरील भार नाहीसा करून तिला सुखी करण्यासाठी भगवंतांनी कंसाच्या कारागृहात वसुदेव देवकीच्या पोटी अवतार घेतला. कंसाच्या भीतीने जेव्हा पिता वासुदेवानी त्यांना नंदबाबाच्या गोकुळामध्ये नेऊन पोहोचविले, तेव्हा तेथे ते बलरामासहित 11 वर्षे असेच आपले तेज गुप्त ठेवून राहिले. यमुनेच्या उपवनातील हिरव्यागार वृक्षावर कलकलाट करणाऱ्या पक्ष्यांच्या झुंडीच्या झुंडी राहतात. तेथे श्रीकृष्णाने वासरांना चारून गोपालांच्या समवेत विहार केला होता. व्रजवासियांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी ते अनेक बाललीला करीत. कधी रडवलेले होत, कधी हसत, तर कधी सिंहाच्या छाव्याप्रमाणे मंत्रमुग्ध दृष्टीने पाहत असत. पांढरे शुभ्र बैल आणि निरनिराळ्या रंगांच्या गायींना चारता चारता ते आपले साथीदार गोप बालकांची बासरी वाजवून करमणूक करीत असत. याच कालात त्यांना मारण्यासाठी जेव्हा कंसाने पुष्कळसे मायावी आणि इच्छेनुसार रूप धारण करणारे राक्षस पाठवले, तेव्हा आपल्या भगवंतांनी लहान मुलांनी खेळणी मोडावीत त्याप्रमाणे त्यांना सहज मारले. यमुनेचे विषमिश्रित पाणी प्याल्यामुळे मेलेले गोप बालक आणि गायी यांना जिवंत केले. कलियाला निचिष्ट केले आणि कलियाच्या दोहाचे पाणी विषरहित करून ते पिण्यायोग्य केले. अपार धनाचा योग्य उपयोग करण्याच्या हेतूने भगवान श्रीकृष्णाने श्रेष्ठ ब्राह्मणांच्या द्वारा नंदबाबाकरवी गोवर्धन पर्वताच्या पूजेच्या रूपाने गोयज्ञ करविला. हे महाभाग, इंद्रयज्ञ न केल्याने आपला मानभंग झाल्याचे पाहून इंद्राने रागवून गोकुळाचा नाश करण्यासाठी मुसळधार पाऊस पाडण्यास सुरुवात केली. तेव्हा भगवंतांना करुणा येऊन त्यांनी लिहिलेले छत्रीप्रमाणे गोवर्धन पर्वत उचलला आणि व्रजांचे रक्षण केले. शरद ऋतूतील चांदणे जेव्हा सर्व वृंदावनावर पसरत असे, तेव्हा श्रीकृष्ण त्या चांदण्यांचा आदर करून मधुर गाणे गात आणि फेर धरलेल्या गोपींची शोभा वाढवीत, त्यांच्याबरोबर रासक्रीडा करीत. अध्याय 2 समाप्त. इति श्रीमद्भगवते भागवते महापुराणे परमहंससंहिताया 3 स्कंदे विदुर उद्धव संवादे 2 अध्याय. हरि ओम तत्सत. ओम श्री रामकृष्ण अर्पणमस्तु. कंटेंट आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. ओम नमो नारायण.